मला माहीत नाही, पण आमच्या वरिष्ठांनी याबद्दल आत्मपरीक्षण करायला पाहिजे होतं, कारण त्यांचे ज्या पद्धतीने चाललं होतं ते माझ्या लक्षात येत होतं. परंतु मी छोटा कार्यकर्ता असल्यामुळे भाष्य करू शकत नव्हतं. नाही 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 मला नाही, अजिबात त्या पद्धतीने सचिन अहिरांच्या हालचाली सुरू आहेत, कुठेतरी लक्ष दिलं पाहिजे किंवा एकंदरीतच नाही तसं काय. सगळ्या खासदारांच्या बाबतीत सातत्यानं होती. प्रश्न तो नाही आहे. वरळीमध्ये एक लक्षात ठेवा, जर कोणी आमचा पक्ष सोडून गेलेला असेल तर आम्हाला विशेष वरळीमध्ये पक्ष म्हणून त्या बाबतीत विशेष काही वाटत नाही. पक्ष म्हणून आमचं काही नुकसान झालं असं वाटत नाही, कारण याच वरळीमध्ये मी 18 वर्ष शाखाप्रमुख होतो. याच वरळीमध्ये मी 5 वर्ष नगरसेवक होतो. याच वरळीमध्ये मी 2014ला याच सचिन अय्यरांचा पराभव करून निवडून आलेला होतो. आणि याच वरळीमध्ये मी माननीय आदित्य साहेबांच्या बरोबर त्यांचा सहकारी म्हणून त्यांच्या दोन्ही निवडणुकांमध्ये मी कार्यरत होतो. त्याच्यामुळे वरळी ही शिवसेनेची आहे. ही वरळी व्यक्तीची होऊ शकत नाही. इथे शिवसेनेची एक सामुदायिक ताकद आहे. शिवसेनेचे तिथे अनेक शिवसैनिक आहेत की ज्यांच्यामध्ये धमक आहे, की स्वतः ज्या असे अनेक आमच्याकडे चेहरे आहेत शिवसेनेमध्ये की जे त्यांच्याकडे शिवसेनेचा चेहरा म्हणून ओळखलं जातं. आणि त्याच्यामुळे असे कोण आले गेले याच्याबद्दल मला तरी विशेष काही वाटत नाही, किंवा वरळीतल्याही शिवसैनिकांना विशेष ते त्यांना विचारा. परंतु शिवसैनिक म्हणून आम्ही आमचं वरळीतलं जे काम आहे ते काम करत राहू. आणि वरळीमधली जी अभेद्य शिवसेना आहे ती भविष्यात यापेक्षाही मी काय म्हटलं, आमच्या लोकांनी आत्मचिंतन केलं पाहिजे. माझ्या पक्षप्रमुखांबद्दल खूप आदर आहे, मी असं बोलणारच नाही त्यांच्याबद्दल. मला आमच्या काही लोकांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे की त्यांना कोणाला किती महत्त्व द्यायचं. या संदर्भात मी बोललो. आमच्या ठाकरे कुटुंबियांबद्दल मला जबरदस्त आदर आहे, त्यांच्यावर नितांत श्रद्धा आहे. त्यांच्याबद्दल असं वेडवाकडं कधीच मी बोलणार नाही. परंतु एक लक्षात ठेवा, ज्या पद्धतीने मीडिया चाललेला आहे, हे सगळे मीडियाच्या माध्यमातून मोठे झालेली माणसं आहेत. त्याच्यामुळे जे काय ग्राउंड लेवलला जे लागते तिथला शिवसैनिक स्थिर आहे, तिथला शिवसैनिक सक्षम आहे. हिंदी में जानना चाहेंगे, सचिन अहिर छोड़ के गए हैं वर्ली कॉन्स्टिट्यूएंसी से, क्या कहना चाहिए हिंदी मध्ये? एक येणारी कुठलीही निवडणूक असो तिथे शिवसेना उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली यशस्वी झालेला आणि भविष्यात यशस्वी होईल. हिंदी मध्ये सचिन अहिर छोड़ के गए हैं पार्टी, आप भी वर्ली से हैं, वो भी वर्ली से, क्या कहना चाहिए? अरे मैंने पहले ही कहा कि कोई जाने से वर्ली का कोई नुकसान होने वाला, ना वर्ली की जनता का नुकसान होने वाला है, ना वर्ली के शिवसैनिक का नुकसान होने वाला है. क्योंकि हम लोग सब, आज मेरे जैसा कार्यकर्ता 18 साल शाखा प्रमुख हो, मेरे साथ 18 साल 20-20 साल जो शाखा प्रमुख बन सकते थे, ऐसे कई लोग हमारे वहाँ, सैकड़ों लोग हमारे कार्यकर्ता वहाँ बैठे. आज वहाँ जो बैठे हुए कार्यकर्ता उसमें से बहुत सारे लोग नगर सेवक भी बन सकते थे, लेकिन किसी को एक कोई चांस मिलता है. तो नगर सेवक बनने के लायक काफ़ी लोग हैं हमारे पास, शाखा प्रमुख बनने के लायक लोग हैं, आमदार बनने के भी लायक काफ़ी लोग हैं. लेकिन जब हमारा मातृश्री से कोई आदेश आता है तो उस आदेश को मान के काम करना ये हमारा काम है. इसलिए हमें इस बात से कोई फ़र्क नहीं पड़ रहा है कि कोई गया कोई आया. शिवसैनिक है वो अपना जो जनता का काम है वो हमेशा करते आ रहा है और आगे करते रहेगा. आपने कहा महत्व देना किसको चाहिए किसको नहीं देना चाहिए, आपने बात उठाई सचिन अहिर. ठीक है, जो देखो उनको जो महत्व देते थे वो लोगों ने वो सोचना चाहिए. मैं एक ही कहूँगा, मैं पूरे राज्य के बारे में नहीं कहूँगा या पूरे जिला के बारे में नहीं कहूँगा, लेकिन मुंबई वर्ली में बोलने का हक है मुझे. क्योंकि मैंने 18 साल शाखा प्रमुख करके काम किया है. मैं 5 साल नगर सेवक रहा हूँ. मैं वहाँ विधानसभा का आमदार रह चुका हूँ, जिसने उनको ही हराया था, ध्यान में रखो. तभी कम से कम 27,000 वोट से मैंने उनको हराया है. जो भी कोई बोल रहा है कि वो आदित्य साहब के आके हमारा फायदा हुआ है, बल्कि आदित्य साहब को 20,000 वोट और आने चाहिए थे. 1 लाख के ऊपर मार्जिन मिलना चाहिए था, मिला नहीं है. तभी भी राष्ट्रवादी के उम्मीदवार थे, उनको 22,000 वोट मिले. तो ये आने से फायदा हुआ या नुकसान हुआ, आप सोचो क्या करना है. नहीं रहे फिर शिवसेना के, मैंने पहले ही कहा ना, वो शरद पवार साहब के साथ नहीं रहे तो हमारे साथ कैसे रहेंगे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.